गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या लाईव्ह ट्रेडिंग व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जशी तुम्ही माझी इथे ऑर्डर बुक बघू शकतात, मी आत्ताच निफ्टीच्या 18,200च्या कॉलमध्ये एंट्री घेतली होती 56च्या प्राईसला आणि तो ट्रेड आता आपला लाईव्ह चालू आहे। तर चला आपण पोझिशन बुक बघून घेऊ व त्यानंतर ट्रेडचा ॲनालिसिस करू। तर इथे आपल्याला आता 200 पर्यंतचा प्रॉफिट दिसत आहे। चला चार्टवरती जाऊन बघू की आपण कोणत्या ॲनालिसिसने हा ट्रेड घेतला व आपलं टार्गेट व स्टॉप लॉस काय आहे। त्या ॲनालिसिसचा आपण टार्गेट व स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर करू। आधी मी तुम्हाला सांगतो की माझा मी एंट्री कुठे घेतली, तर मी ही जी बुलिश इंगल्फिंग कॅन्डल क्लोज झाली ना, तर इथे कॉलमध्ये एंट्री घेतलेली आहे। आपलं टार्गेट आहे 120च्या आसपास व स्टॉप लॉस होता ह्या बुलिश इंगल्फिंगचा लो म्हणजेच 18,077च्या आसपास। तर बघूया आज आपलं हे टार्गेट अचीव होतं की नाही 1:2चं, की कालसारखं मधूनच मार्केट फिरून आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट करतं। तर व्हिडिओमध्ये बनून राहा, बघूया आपलं आज टार्गेट होतं की नाही। तर निफ्टी आता इथे थोडं रेजिस्टन्स घेत आहे कारण 10:30च्या आसपास इथे एक मोठी सेलिंग आली होती, तर इथे सेलर्स प्रेझेंट आहे। तर बघू यावेळेस बायर्स यांना ओव्हरकम करतात की नाही। आपलं टार्गेट तर 120 इंटॅक्ट आहे। एकदा आपण टार्गेट मॉडिफाय करायचं बघू, नाही बरोबर आहे आपले लेवल्स, तर इथपर्यंत आपण बुक करू शकतो 118च्या आसपास। तर मी एकदा फोनवरती टार्गेट लेवल्स लावून देतो। इथं पोझिशन बुक बघू शकता की आता आपल्याला 350च्या आसपास प्रॉफिट चालू आहे। तर मी टार्गेट प्राईस लावलेली आहे 65ची। तर बघू तिथून मार्केट फिरतंय की नाही, की आपलं टार्गेट हिट करतं आहे। कॉल प्राइस ड्रॉप होते। कधी पण आपल्याला जर आपण तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल ना, तर तुम्हाला माहिती असेल की कधी पण ऑप्शनमध्ये लवकर आधी मूव्ह येतो व नंतर मार्केटमध्ये मूव्ह होतो। तर इथेच आपल्याला स्पाइक बघायला मिळते ना 63च्या आसपास, तर इथे नंतर त्यानंतर 1-2 सेकंदाने आपल्याला स्पाइक बघायला मिळेल। इथे बघू शकता की मार्केट वर चाललं आहे व आपलं 65ला टार्गेट इंटॅक्ट आहे। तशा आपल्या खूप रेंज बाकी, आपण तो 66 पण करू शकतो, पण त्याआधीच आपलं टार्गेट हिट झालं इथं बघा, इथं 66च्या आसपास गेलं होतं। तर मी मॉडिफाय करणारच होतो, परंतु इथे आपलं टार्गेट बुक झालेलं आहे। तर आजचा लाईव्ह ट्रेड आपला खूप इझी होता। किती मिनिटामध्ये आपण ट्रेड बुक केला? 11:01 आपण बाय केलं होतं व आता 11:14 झालेलं आहे। तर यामध्ये आपण टार्गेट बुक करून बाहेर पडलो। तर आपण इथे प्रॉफिट नका बघू की 450 झाला आहे, आपण इथे पर्सेंटेज वाईज बघू। तर एकदा कॅल्क्युलेटर ओपन करू। तर कॅल्क्युलेटरमध्ये जर आपण केलं की आपण 56ला बाय करून 65 म्हणजे किती पॉईंट्स कॅप्चर केले? 4 आणि 5 9। तर 9 डिवाइड बाय 56 इंटू 100, तर 16%चा प्रॉफिट आपण बुक केला आहे। म्हणजे हे जर आपण 10,000 रुपये लावले असते तर 1600चा प्रॉफिट झाला असता। 1 लाख लावले असते तर 16,000चा प्रॉफिट झाला असता। 10 लाख लावले असते तर 1,60,000चा प्रॉफिट झाला असता। तर अशा प्रकारे आज आपला हा ट्रेड 14 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेला आहे व आज मार्केटने आपल्यासोबत धोका नाही केला। तर आपलं 1:2च्या आसपासचं टार्गेट दिलेलं आहे। आपण एंट्री घेतली होती या लेवलला, हा स्टॉप लॉस होता व हे होतं आपलं टार्गेट। तर इथं टार्गेट अचीव करून आपण मार्केटच्या बाहेर पडलो आहे। तर चला या ट्रेड मागचा तुम्हाला ॲनालिसिस सांगतो की आपण हा ट्रेड का घेतला। तर जर आपण हा चार्ट झूम आउट केला ना, जसं मी तुम्हाला त्या दिवशी काय सांगितलं की आपण अप ट्रेंडमध्ये असल्यानंतर मार्केटने रेजिस्टन्सच्या आसपास कन्सोलिडेशन केलं पाहिजे, मग ब्रेकआउटचे चान्सेस जास्त असतात। तेच जर मार्केट सपोर्टच्या आसपास येतो ना, जसं इथं आलं होता, तर इथं आपण सेलिंग स्विंग प्लॅन केला की मार्केट सपोर्टच्या जवळ आहे तर ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्या दिवशी आपल्याला ब्रेकडाऊन पण बघायला मिळाला, त्याची मी ॲनालिसिस पण केली होती। तर एकदा मी तो व्हिडिओ आय कार्डमध्ये टाकतो, तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा। तर काल काय झालं, काल मार्केट गॅप ओपनिंग झालं, तर गॅप अप झालं। हा जो मूव्ह आला होता डाऊन मूव्हचा याच्या 50%च्या आसपास, तर मार्केट जर त्याच्यावरती कन्सोलिडेशन केलं असतं ना, तर मग आपण बाईंग स्विंगचा प्लॅन केला असता। परंतु मार्केट आलं खाली। आता खाली आल्यानंतर पण आपल्याला एक इथं बाईंग स्विंगचा पॅटर्न बघायला मिळाला होता, तर म्हणून आपण बाय केलं होतं। परंतु मार्केटने 1:2च्या आधीच आपल्याला मार्केटच्या बाहेर काढलं। इथे तुम्ही बघू शकता की मार्केट अजून वर चाललेला आहे व हाच कॉल जो आपण 65ला बुक केला तो आता 74च्या आसपास चालू आहे। परंतु ठीक आहे, आपलं टार्गेट अचीव झालं, आपण मार्केटच्या बाहेर पडलो। जसं आपण स्टॉप लॉस सोबत स्ट्रिक राहतो ना, तसं टार्गेट सोबत पण स्ट्रिक राहायला हवं। बघू शकता इथे किती मोठी अप मूव्ह आलेला आहे व हाच प्राइस 80च्या आसपास चालू आहे। तर मी तुम्हाला ॲनालिसिस सांगतो, तर मार्केट पुन्हा एकदा हा जो सपोर्ट झोन होता याच्याजवळ ओपन झाला, तर म्हणून मी काय डिसाईड केलं की आपण सेलिंग प्लॅन करू की मार्केट हा सपोर्ट ब्रेकडाऊन देईल। परंतु इथे आपल्याला कोणती सेलिंग ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळाली नाही। तर मार्केट खाली आलं, खाली आल्यानंतर इथे त्याने एक ब्रेकडाऊन दाखवला। आता कधी पण मी तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा मार्केट ऑब्व्हियस लेवल दाखवतो की मार्केट सपोर्टच्या जवळ येऊन एक बिअरिश फ्लॅग अँड पोलचा ब्रेकडाऊन दाखवतो, सर्व शॉर्ट करतील, परंतु मार्केट त्यांचे स्टॉप लॉस उडायला वर नक्की जाईल। तर त्याचप्रमाणे आपण बाईंग साईडचा इथे प्लॅन केला, कारण जसं बघायला मिळतं आहे की मार्केट सकाळपासून पडत येत होता व पडत येत असताना त्याने इथे एक थोडी बाईंग स्विंग दाखवली। आता बाईंग स्विंग दाखवल्यावर आपण लगेच बाय नाही करत, थोडं इथं कन्सोलिडेशन होऊन देतो। आपण बघतो की मार्केटमध्ये बायर स्ट्रॉंग आहेत की सेलर्स। तसं इथं काय दाखवलं, मार्केटने इथे एक फॅट रेड कॅन्डल दाखवली, या ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन दाखवला, एक सपोर्ट झोनवरती मार्केटला दाखवलं, म्हणजे सर्व रिटेल लोक इथं पूट विकत घेतील व त्यांना वाटेल की मार्केट परवा पण पडले, काल पण पडले व आज पण पडेल।
तर त्या सर्वांना इथं सेल केलं. नंतर याचा पण लो ब्रेक झाला. लो ब्रेक झाल्यानंतर अजून इथं अल्गोज वर्क झाले, त्यांचे सर्वांचे सेल ऑर्डर लागले. तर इथे एक आपल्याला बुलिश कॅन्डल बघायला मिळते. तर इथं मला कळून चुकले की आता मार्केट त्यांच्या सर्वांचे स्टॉप लॉस उडायला वर जाईल. सर्वांनी इथे स्टॉप लॉस लावले असेल, काही लोकांनी इथे लावले असेल. तर इथे काय त्याला हळूहळू मार्केट वर गेला. पुन्हा इथं सेलर्स आले. आता दरवेळेस जेव्हा सेलर्स होत होते ते मार्केटला खूप खाली घेऊन यायचे, बायर्सच्या पण लेवलच्या खाली घेऊन यायचे. बायर्स आले, सेलर्स आल्यानंतर त्यांनी बायर्सची जी लेवल होती त्याला पण ब्रेकडाऊन दाखवला. परंतु यावेळेस काय झालं की जेव्हा सेलर्स आले ना तेव्हा बायर्स पुन्हा स्ट्रॉंग झाले व त्यांनी एक बुलिश इंगल्फिंग पॅटर्नने सेलरच्या लेवलच्या वर ब्रेकआउट दाखवला. तर मग इथे बाय केलं होतं, स्टॉप लॉस ठेवला इथे व आपलं टार्गेट होतं या लेवलच्या आसपास. कारण मार्केटने इथून एक स्विंग बनवला होता व इथून ब्रेकडाऊन दाखवला होता. परंतु बघू शकता की त्यानंतर मार्केट किती वर गेलेलं आहे. 118ला आपण प्रॉफिट बुक केला. आता मार्केट 150च्या आसपास चालू आहे, म्हणजे 30 पॉईंटची कॅन्डल आहे. तुम्ही इथे बघू शकता की 33च्या आसपास ही कॅन्डल चालू आहे व तोच ऑप्शन आता 87च्या आसपास चालू आहे. तर इथे आपल्याला एक चांगला प्रॉफिट बघायला मिळाला असता जर आपण होल्ड केला असता. परंतु जसं मार्केट सपोर्ट झोनच्या आसपास आहे ना, तर म्हणून आपण बाईंगचे मोठे मोठे टार्गेट नाही ठेवत आहे, आपण स्विंगच्या आसपास टार्गेट बुक करून मार्केटच्या बाहेर पडतोय. तर अशा प्रकारे आज आपण बाईंग प्लॅन केला होता, तर त्यामध्ये आपलं टार्गेट हिट झालं आहे. तर अशी अनालिसिस केली जाते. जर तुम्हाला अजून प्राइस ॲक्शनची अनालिसिस कशी करायची असते हे बघायचं असेल तर मी सोप्या भाषेत परवा एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तर त्याची मी लिंक वरच्या आय कार्डमध्ये टाकून देतो, तर तुम्ही तो नक्की जाऊन बघा. तर जर आपली अनालिसिस आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी आपल्यासाठी या संडेला विकली अनालिसिसचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामध्ये मागच्या 2 विकली अनालिसिसमध्ये आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. तर बघू नेक्स्ट वीकमध्ये आपली अनालिसिस कशी वर्क होते. थँक्यू.